तर इकडले लुक बघू शकता तुम्ही, म्हणजे आता रात्रीचे 3:30 वाजलेत. 3:30च्या दरम्यान आता मी आलोय इथे, सिग्नल आहे, सिग्नल जवळ. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे एवढा रात्री मी फिरतोय, कोण एक सुद्धा माणूस नाही दिसत बघा, आहे का नाही. आणि सर्व इथे कसं कानून नाही ना, स्ट्रॉंग नाही ना, म्हणून काय एवढं काय घाबरायची गरज नाही त्याच्यामुळे. तर आपले म्हणजे आपल्या भारतामध्ये पण असंच कानून झालं पाहिजे एकदम स्ट्रॉंगली. मर्डरच्या बद्दल मर्डर, आहे का नाही. आणि तुम्ही रोड पण बघू शकता तुम्ही, एकदम क्लीन, एकदम रात्रीचे पण बघा. म्हणजे इथे कोणी जर थुकलं ना तरी पण म्हणजे कसं त्याला फाईन आहे, थुकायला सुद्धा अलाउड नाही आहे. तुम्ही बघा कचरा दिसतोय का रोडवरती, एकदम क्लीन आहे एकदम. एवढी म्हणजे साफसफाई काही सांगू नकोस. आपल्या गावामध्ये, आपल्या भारतामध्ये असं क्लीन रोड असतं का बघा. एवढा रात्रीच्या तरी पण किती क्लीन आहे, आपल्या भारतामध्ये कधी क्लीन नसतं. हा आउट ऑफ कंट्री, बाहेर देशामध्ये सर्व लाईक का करतात, आपल्याला बाहेर देशला जायचं आहे आणि असंच म्हणतात सर्व, सर्व असंच म्हणतात ना, बाहेर देशला जायचं आहे जॉबला. म्हणजे का सर्व त्याच्यासाठीच म्हणतात. इथलं म्हणजे कसं सर्वांना कानून एक्झस्ट आहे. इकडले जे कानून आहे गरीबाला या मोठ्या माणसाला सर्व एक्झस्ट आहे. आणि इकडले माणसं सर्व काय एकसारखे आहेत, नाही कोणी जास्त मोठा नाही काय कोणी गरीब आहे. इकडले म्हणजे एक लेवल आहे. आपल्या गावामध्ये, आपल्या भारतामध्ये कसं सर्व मोठे ते मोठे आहेत सर्व, आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याचं कसं कानून आहे. पण इकडलं कसं म्हणजे कानून सर्वांना एकसारखं आहे, तो गरीब असू दे या मोठा असू दे. आता कोणाच्या अंबानीचा पोरगा पण काय केला, या किंवा अंबानीने पण केलं असतं इकडे बाहेर देशाला, दुबईला या सौदीला, ओमानला, कुवेतला या बहारीनला, मी जिथे आहे बहारीनला तिथे पण काय केलं असतं त्याला सुद्धा मर्डरच्या बदले मर्डर आहे. किती करोड दिले, 50,000 करोड, 1,000 करोड, किती 5,000 करोड, किती लाखो करोड रुपये दिले असते, तरी पण इकडलं कानून बदलता येत नाही. एवढं स्ट्रॉंग आहे इकडलं कानून. जो मी सध्या म्हणजे आहे तो शेख असला यांनी यांचं एक गव्हर्नमेंटचं प्लान आहे ते, आणि गव्हर्नमेंट याच्यामध्ये सर्व काही मीटिंग वगैरे सर्व होतात, ते सर्व प्लेस आहे आणि घर आहे गव्हर्नमेंटचे. तुम्ही बघा मी तिथेच बाजूलाच फिरतोय. हा ना, जिथं आपण बोलतो ना पोलीस स्टेशन आहे, तिकडनं आपण घाबरून ना आता रात्रीचे पळून निघून जातात. पण इथे काय टेन्शन नाही, मी बिंदास व्हिडिओ बनवतोय, टेन्शन नाही. इथे बघा फक्त काय म्हणजे झाडं वगैरे आहेत, म्हणजे होतात, पण काय फळं वगैरे काय अजिबात होत नाही. इकडलं जसं आपल्याकडे भारतामध्ये सर्व शेती वगैरे करतात, तुम्ही बघू शकता इथे. वाव, झाड वगैरे सर्व लावलेत रोडवरती पण. हे बघा हे प्लेस आहे, हे बघा घर सुंदरस आहे. तर मी तर अजिबात घाबरत नाही. आता मला कसं आता एवढे म्हणजे 10-12 वर्ष झालेत मला आउट ऑफ कंट्रीला, आता दुसऱ्या कंट्रीमध्ये पण आता 2 वर्ष पण इथे झालं. तिकडलं कसं मला कानून सिस्टम सर्व माहिती आहे, एज्युकेट माहिती आहे असं आहे. तर त्याच्यामुळे काय मी घाबरत नाही, आणि मला काय आर्मी पण येते असं आहे त्याच्यामुळे. तर आता म्हणजे कसं आता हे उमल हासम एरिया आहे, उमल हासम एरियामध्ये म्हणजे फिरतोय मी आता सध्या. तर म्हणजे उमल हासम तर खूप म्हणजे एवढं काय छान आहे, मस्त आहे. यूट्यूब म्हणजे भारतामध्ये मी आला ना त्यानंतर सर्व पोरं जेवढे म्हणजे फ्रेंड वगैरे असतात तेवढं म्हणजे कसं आम्ही नाईटला शोला जातात, नाईट शो बघायला, जसं पिक्चर बघायला जातात नाईट शो, आणि 9 ते 12. आणि त्याच्यानंतर आम्ही फ्रेंड म्हणून जातात. त्याच्यानंतर यायच्या टायमाला खूप घाबरतात, पोलीस असतील तिथे नाक्यावरती, ते बोलतील कुठे गेले काय गेले, आहे का नाही. सर्व पोलीस लोक विचारतात. आपल्या म्हणजे आपल्या भारतामध्ये कसं पोलिसांना बघितलं म्हणजे घाबरून जातात, एकदम खूप घाबरतात असं आहे. तर आता कसं मला इकडलं नॉलेज पडलं ना, नॉलेज झालं ना,
तेव्हापासून म्हणजे कसं आहे, पोलिसांना वगैरे काय घाबरत नाही. आपण जे बोलायचं असते अजिबात सर्व सरळ बोलते पोलिसांसोबत पण. तर माझं असं आहे का, म्हणजे इकडे पण कानून माहिती आहे, आपल्या भारताचं संविधानच्या बद्दल पण कानून आहे असं माहिती आहे. तर आपल्याला जर नॉलेज असेल तर पोलीस सुद्धा कोणी तुला हात टच करू शकत नाही. जर आपल्याला नॉलेज, मेन पॉईंट आहे आपल्याला नॉलेज पाहिजे. पोलिसांना सोबत पण बोलायला, कोणाला सुद्धा बोलायला आपल्याकडे नॉलेज पाहिजे. नॉलेजची फार गरज आहे. तर नॉलेज नसेल तर लाईफमध्ये काही करू शकत नाही. तर कोणी पण माणूस येऊन ना तुला बोलेल, पोलीससुद्धा येऊन बोलेल. जर तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर पोलीससुद्धा काय बोलणार नाही. तर इकडलं कसं सर्वांना नॉलेज आहे, सर्वांना नॉलेज दिलं आहे सर्व. तर त्याच्यामुळे काही इकडलं म्हणजे कसं, इकडलं हा म्हणजे कसं कानून वगैरे चेंज होतं असं. आता म्हणजे इथे कसं पहिलं, आता म्हणजे आता 2025 या 24-25 चाललंय आहे का नाही. तर 24-25 चाललंय, मला लक्षात नाही, विसरून गेला मी पण. तर आता इकडलं म्हणजे कसं कानून चेंज होतो. कसं राजशाही चालते म्हणून इकडलं कानून चेंज करतात. जेव्हा म्हणजे पहिलं सिस्टम होतं म्हणजे व्हिजिट विजा घ्यायच्या आधी नंतर यायचे इथे जॉबला, पहिलं इकडलं जे एक सिस्टम होतं. पण आता कसं, आता म्हणजे जे व्हिजिट विजावर येतात तर आणि त्याच्यानंतर जॉब वगैरे शोधतात, तर त्यांना विजा वगैरे भेटत नाही, डायरेक्ट विजा पाठवतील. त्याच्यामुळे त्याच्यानंतरच जॉब भेटणार असं आहे. तर म्हणजे कसं आधी तर मला माहिती नव्हतं ना, म्हणजे इकडलं म्हणजे कसं. तर मी ओमानला गेला तर डायरेक्ट मला विजा भेटला होता. तर ओमानला म्हणजे गेला तेव्हा तर डायरेक्ट मला विजा दिला होता असं आहे. आणि इथला जो कानून होता म्हणजे हर, आता आपले दुबईला गेलं तर दुसरंच कानून असतं. त्याच्यानंतर सौदीला गेल्यानंतर दुसराच कानून आहे. आता बहारीनला आलंय तर बहारीनला दुसराच आता कानून आहे. ओमानला होता तर ओमानला दुसरं कानून आहे. मतलब हर कंट्रीचे आपले आपले कानून असतं. आणि म्हणजे कसं, मी आधी म्हणजे मला सांगितलं होतं की काम कर तू, व्हिजिट विजा काढ. व्हिजिट विजा म्हणतात त्याला, म्हणजे फिरायच्या विजा. व्हिजिट म्हणजे ट्रॅव्हल, टूर विजा असे इंग्लिशमध्ये म्हणतात. तर म्हणजे फिरायचा जो विजा असतो ना त्याच्यामध्ये की तू काम कर, विजा काढ. त्याच्यानंतर जर जानेवारी महिन्यात ते कसं ते कानून इकडलं चेंज झालं होतं. तो इकडला राजा आहे त्यांनी म्हणजे कसं चेंज केलं. त्याच्यानंतर जे विजिट येणार, कसं विजिट येतात त्यांच्यानंतर फिरायला येतात, ते फिरायचा विजा असतो त्यांचा. तर त्याच्याने येतात, नंतर इथे जॉब वगैरे करतात. तर सर्व म्हणजे माहिती पडलं गव्हर्नमेंटला, सरकारला. तर त्याच्यानंतर सर्व बंद केलं. आता तसं अलाउड नाही इथं. जर पकडलं तर झेलामध्ये टाकतील मिनिमम 3 महिन्यासाठी, आणि फाईन ते इकडले कमसे कम 500 दिनार लागतील. इकडे जायचं आहे मला एक दिवस फिरायला, तुम्ही नक्की जाईल. आता मी एक दिवस टाइम भेटेल तर. हे आहे जुपेर आहे, जुपेर म्हणतात. हे म्हणजे दिसतंय जवळच, पण ते जवळ नाही, खूप लांब आहे. तर बघू, एक दिवस ट्राय करू. तिकडल्या जुपेरला पण जाऊ आपण. तिकडले फेमस एरिया आहे जुपेर. जुपेरमध्ये सर्वात म्हणजे कसं बार्स आहेत, म्हणजे बार आहेत, सर्व बार, डान्स बार, लेडीज बार सर्व इथे आहेत. तर हे जुपेरमध्ये मी आजपर्यंत गेलो नाही, बघू. आता इथे हॉटेल आहे हाँगकाँग चायनीज रेस्टॉरंट. बघा तुम्ही, इकडले झाड वगैरे सर्व एकदम. आणि हे बघा रात्र पण ते क्लीन वगैरे चालू आहे बघा, साफसफाई. बघा इथे एक माणूस आहे रात्रीच्याच, म्हणजे रात्र पण ते साफसफाई चालू असते. बघू शकता तुम्ही सर्व, आहे का नाही, साफ करायला लागलंय ना, तुम्ही बघू शकता. म्हणजे एवढ्या रात्रीचे तरी पण म्हणजे साफसफाई चालूच असते त्यांचं रात्र दिवस. आणि त्याच्यामुळे ते काय एवढं क्लीन आहे, म्हणजे असं आहे. व्हिडिओ बघत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. तर इकडनं जे आता बंद करतोय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये येण्यासाठी बायकांना दाबून ठेवा की तुम्हाला हर एक व्हिडिओ, तुम्हाला एक नवीन बघायला भेटणार. ते एक म्हणजे इकडलं कानून कसं आहे ते, त्याच्याबद्दल कशी क्लीन सिटी आहे, रात्रीचे काय प्रॉब्लेम असतं काय नसतं, फिरल्यानंतर एकटा फिरला तरी काय इकडे घाबरायची गरज नसतं. तसं एक सिस्टम आहे, एक सर्व एक इकडे तुम्हाला कानून वगैरे सांगतोय. आणि कसं काय असते सर्व तुम्हाला जानकारी भेटेल. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा.